प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा यशोदाय सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो सर्वांचं स्वागत असो. प्लीज यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांनो, मी सुंदरसा देवाचा म्हणणं तुमच्यासाठी घेऊन आलो आणि सुंदरसा देवाचा म्हणणं आहे मत्ती शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि त्यातलं 13वं वचन. ख्रिस्त येशू ख्रिस्त असल्याची पेत्राने दिलेली कबुली. परमेश्वर हा देवाचा पुत्र आहे. कारण की रोमकरासमध्ये 10 मध्ये मी सांगितलं, ज्या वेळेस तुम्ही म्हणता प्रभू येशू हा देवाचा पुत्र आहे, तो आमच्यासाठी आला आणि आमचे सर्व पाप तेव्हाचे स्तंभावले, तो मरण पावला आणि मेल्यानंतर पुन्हा तिसऱ्या दिवशी जीवन झाला, त्याला सर्वकालिक जीवन भेटतं आणि त्याला पूर्ण इतकं भेटतं. प्लीज पुन्हा एकदा यशोदाय सागर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त शेअर केला. तर प्रियजनांनो, पुन्हा आम्ही सुंदरसं तुम्हाला वचन देवाचा म्हणणं आत्मिक म्हणणं सांगतोय. तर ख्रिस्त येशू असल्याची पेत्राची कबुली. नंतर फिलिपियास व कैसरच्या भागात गेल्यावर येशूने शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक काय म्हणतात? कित्येक म्हणाले बाप्तिस्मा करणारे व कित्येक एलिया व कित्येक निर्मया व कोणी संदेष्टापैकी एक असे म्हणतो. तो त्याला म्हणाला, पण तुम्ही मला काय म्हणता? शमौन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. ही गोष्ट पवित्र आत्म्याने पेत्राच्या मुखाद्वारे कबूल केली. प्रियजनांनो, कारण की येशू म्हणाला, रक्त माणसाने नाही पण माझ्या स्वर्गीय पित्याने ही गोष्ट काय केली? कबूल केली. म्हणून प्रभू येशू आहे असं जर तुम्ही कबूल करता आणि प्रभू हा परमेश्वर आहे, तो आमच्यासाठी आला, स्तंभावर मरण पावला, मेल्यानंतर पुन्हा तिसऱ्या दिवशी जीवन झाला, तर तुमचं तारण होणार. कारण की प्रभू येशू हा परमेश्वर आहे. प्रियजनांनो, 2000 वर्षापूर्वी तो तुमच्या आमच्यासाठी आला त्या वजस्तंभावर आणि त्या वजस्तंभावर मरण पावला आणि मेल्यानंतर पुन्हा तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. तो प्रभू येशू काल आज युगानुयुग एकसारखा आहे. तो कधीही बदलत नाही. मनुष्य बदलतो पण परमेश्वराचं कार्य कधीही बदलत नाही. प्रियजनांनो, तो काल देखील चमत्कार करायला तयार आहे आणि आज देखील करतो. म्हणून तो परमेश्वराच्या जवळ जितकं तुम्ही जवळ जाल आणि जितकं त्याला अंगीकारता तितके तुमचे प्रॉब्लेम दूर होतील. चर्च असेल, चर्चला जा, तुम्हाला वैयक्तिक प्रार्थना करा, उपास धरा, फास्टिंग करा, देवाच्या सानिध्यात जा आणि देवाला परमेश्वर म्हणून स्वीकारा. कारण की देवाचं वचन सांगतं, 4 लोकात जर तुम्ही मला परमेश्वर म्हणून स्वीकारणार तर मी माझ्या स्वर्गीय पित्यासमोर देखील तुम्हाला स्वीकारेन. म्हणून देवाचं नाव घ्यायला आणि प्रार्थना करायला कधी लागू नका. जिथं असतात त्या परिस्थितीत असताना देव तुम्हाला तिथं उंच करेल. कारण की तो आपला उंच करणारा देव आहे. ज्याने येरवीत प्रवेश केला, त्या गाढवाला उंच केलं, तो आज तो तुम्हाला देखील उंच करेल. त्याच्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहे. तो तुम्ही गवताला खाऊ घालतो, पक्षाला खाऊ घालतो, तुम्हाला का नाही खाऊ घालणार? तुमच्या सगळ्या काळजीची त्याच्या चरण टाका. पवित्र देवाशिवाच्या जेवढे ऑनलाईन लेकरा बघत आहे प्रत्येकाला स्पर्श करे येशू. तुला बसलेल्या प्रत्येक पट्ट्याच्या ओळासारखं त्याच्या जीवनात रसू पवित्र आत्म्याची आप त्यांच्या मित्र होतो. कॅन्सर निघ, बैरेपण निघ, आंधळ्यांना डोळे स्वीकारतो, ज्याला काम नाही त्याला काम स्वीकारतो, आरोग्य